मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, फसव्या मेसेजमुळे शेतकरी परेशान, महावितरणकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची जरूरत. सविस्तर बातमी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. महावितरणकडून शेतकऱ्यांना वेळेवर वीज पुरवठा होत नसल्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांची पिके जळून खाक. शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल म्हणून मागेल त्याला सौर पंप तात्काळ देण्याची योजना. शेतकऱ्यांना पंप मिळण्यासाठी मागणी केलेली असताना मागणी पत्राचे रकमेचा मेसेज हा फेक मेसेज म्हणून सध्या चर्चा. काही बनावट आयडीवरून शेतकऱ्यांना ठगण्याचा धंदा होत असल्यामुळे येणारे मेसेज खरे की खोटे, शेतकरी परेशान. महावितरणने या प्रकरणी तात्काळ दखल घेऊन येणारे मेसेज खरे की खोटे हे तपासावे व शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून सतत विजेची वाढती मागणी व अपुऱ्या होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे फळबाग शेतीतील पिके जळून खाक होत आहे. अनेक वेळा तक्रारी व शेतकरी आंदोलन करत आहे. महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वाढती मागणी व पर्याय व्यवस्था म्हणून शासनाने मागेल त्याला सौर पंप योजना सुरू केलेली आहे. गेल्या 7 ते 8 वर्षापासून लाखो सौर पंप शासनाने शेतकऱ्यांना मागणीनुसार देण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री सौर योजना, पंतप्रधान सौर योजना, कुसुम सौर योजना व अन्य योजनांतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी नियमाप्रमाणे मागणी अनेक दिवस व अनेक वर्षे होऊनही मागणी मोठी व पुरवठा कमी होत असल्यामुळे शेतकरी ताटकळत आहेत. परंतु गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांना सौर पंप मिळत असताना अनेकांनी फॉर्म भरले आहे. शेतकऱ्यांना बनावट आयडीच्या आधारे तुमच्या सौर पंप मागणी आधारे मंजूर करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी भरलेला फॉर्मचा नंबर जो काही असेल तो टाकून शेतकऱ्यांना मेसेज येत आहे. केलेल्या मागणीप्रमाणे मागणीपत्राची रक्कम तात्काळ भरावा असा मेसेज येत असल्यामुळे शेतकरी वर्ग सौर पंपाच्या मागणीसाठी पैसे भरत आहेत. परंतु अनेकांना हा मेसेज खरा की खोटा याबाबत संशय निर्माण होत असून काही जणांना ठकवण्याचा प्रकार झालेला आहे. त्यामुळे शेतकरी परेशान आहे. संबंधित शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधून याबाबत चौकशी केलेली असताना याबाबत आम्हाला कसल्या प्रकारची माहिती नसल्याचे संबंधितांनी सांगितले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रकरणी पैसे भरावे की नाही असा प्रश्न शेतकऱ्यात निर्माण झाला आहे. तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात अनेक शेतकरी आहेत. त्यांनी मागेल त्याला सौर पंप योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी मागणी केलेली आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या फसव्या मेसेजमुळे शेतकरी परेशान झाला असून या प्रकरणी महावितरणचे अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन येणारे मेसेज खरे की खोटे त्याचा खुलासा करावा. शेतकऱ्यांना या प्रकरणी मार्गदर्शन करून सौर ऊर्जा लाभ घेण्यासाठी मदत करावी अशी शेतकऱ्यांमधून मागणी केली जात आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.